राजलक्ष्मी नायर, ज्येष्ठ पोषण तज्ज्ञ, युनिसेफ. महिला नेतृत्व, पोषण चळवळीचं महत्त्व आणि जागरूकता. राजलक्ष्मी नायर या युनिसेफ येथे कार्यरत असून गेली 30 वर्ष त्या महाराष्ट्र व देशपातळीवर पोषण चळवळीमध्ये काम करतायत. महिला नेतृत्वाच्या विकासाची सुरुवात त्यांच्या पोषणापासून होते. सुपोषणाचा विचार समाजात रुजावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. थँक्यू. सर्वप्रथम मॅडम, तुम्ही जे बोलले ते व्हेरी टचिंग आणि ॲक्च्युली सगळ्या महिलांना एक संघर्ष असतं काहीतरी अचीव करायला. मी इथे उभी आहे युनिसेफ, पण माझे जे काय मी शिकलेली आहे आणि जे काय संघर्ष मी पाहिलेले ते तळागाळात काम करणारे आमचे अंगणवाडी कार्यकर्ता आणि आमचे ICDSचे लोक, हे महिला जे अंगणवाडी कार्यकर्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करतात ते खूप कठीण परिस्थितीत काम करतात आणि त्यांच्यामध्ये एक चळवळ आहे की मी ते बच्चू किंवा ते कुपोषित बाळाला कसं वाचवायचं. आपल्याकडे खूप काय शिकण्यासारखं आहे आणि मी जे काय शिकले मी त्यांच्याकडून शिकलेले, कारण आमचं शिक्षण जे होतं ते वेगळं वेस्टर्न स्टाईल शिक्षण आहे, पण परिस्थिती वेगळं आहे. जरी मी केरळची आहे, मी महाराष्ट्राला खूप मानते कारण माझे शिक्षण वगैरे इकडे झालेले आहेत. महाराष्ट्राचं सर्वात मोठं स्ट्रेंथ आहे लोकचळवळ आणि इथे जे लोकचळवळ केलेले आहे खूप विमेन लीडर्सनी आणि त्याच्यामुळे आजही ते चळवळ सुरू आहे. पण ज्या पद्धतीत करायला पाहिजे ते आपल्याला होत नाही आहे. आणि जसं प्रियदर्शिनींनी सांगितलं, फ्युचर काय आहे, फ्युचर कोणाच्या हातात आहे, फ्युचर आपल्या ॲडॉलसन्समध्ये आहे. आणि ॲडॉलसन्स किंवा किशोरी वय जे आहे आपण त्यांना म्हणतो संधीची दुसरी खिडकी. हे जे एज आहे 10 ते 18, त्या एजमध्ये शारीरिक आणि मानसिक विकासाचा खूप मोठा संधी आहे. सायंटिफिकली आपण असं म्हणतात की मुली बायोलॉजिकली मुलांपेक्षा स्ट्रॉंगर आहे. जन्माला मुली बायोलॉजिकली स्ट्रॉंगर आहे, पण हीच बायोलॉजिकली स्ट्रॉंगर मुलगी पुढे जाऊन तिचं सर्वायवल का इश्यू होतोय, का ती सर्वाईव्ह करू शकत नाही, कारण ते कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह आहे, आपले जेंडर लेन्स आहे, इनसेन्सिटिव्ह आहे. आपण मुलीकडे बघण्याची दृष्टिकोन बदलत आहे. असं नाही की 15 वर्ष अगोदर होते ते नाही आहे, पण डेफिनेटली अजून खूप काम करायची गरज आहे. तर ॲडॉलसंट ग्रुप जे आहे त्यांना आम्ही असं म्हणतो ओव्हरलुक्ड अँड अंडरनरिश्ड, आणि असे आपल्याकडे ऑलमोस्ट 20% हे पॉप्युलेशन आहे. आपण या पॉप्युलेशनसाठी काय वेगळं काय करत आहे, ते कुठला तरी कार्यक्रमच्या मध्ये असतात, पण त्यांना फोकस आणल्याशिवाय आपण जनरेशन शिफ्ट करू शकत नाही. आपण सगळं का घडून आलेलं आहे, कारण आपल्या पेरेंट्सनी आपल्यावर इन्व्हेस्ट केले. आपल्या पेरेंट्सला ॲस्पिरेशन आहे, लाईक मला असं आहे की माझी मुलगी लंडनला किंवा US ला, तशी गरीब आईला पण आहे. तिला पण असं वाटतं की तिची मुलगी किंवा तिचा मुलगा चांगलं शिकायला पाहिजे, तिला ती ॲस्पिरेशन आहे, पण ती ॲस्पिरेशन ती करू शकत नाही, कारण तिची जे ड्रजरी म्हणतात किंवा तिची राहण्याची परिस्थिती म्हणतात किंवा त्याच्यावर जे व्हायलन्स होतं त्याच्यामुळे ती करू शकत नाही. मला सांगायचं आहे की मी महाराष्ट्र फिरत असते, तर खूप काय माझी इंटरॅक्शन अंगणवाडी कार्यकर्ता, आशा यांच्याबरोबर जास्त होतात, कारण मला वाटतं त्यांच्याकडून जे तुम्हाला फील्ड रियालिटी मिळणार आहे ते कुठलंही पुस्तक तुम्हाला शिकवणार नाही. तर त्याच्यामध्ये खूप असे आमचे अंगणवाडी कार्यकर्ता आहे, संघर्ष करून 30% तर ते डेस्टिट्यूट आहे, ओके, सिंगल मदर्स आहे, पण त्यांनी त्यांच्या मुलांना शिकून कोण IITला गेलेले आहे, कोण जर्मनीला शिकायला गेले. म्हणजे काय की त्यांच्यामध्ये ते संघर्ष होतं, त्यांनी ते केलंय. तर मी खूपदा विचार करते की मी त्यांच्यासारखे करू शकणार का? अजिबात नाही, कारण त्यांच्यामध्ये जे ग्रिट आहे ते माझ्यामध्ये नाही आहे. तर मला हे सांगायचं आहे की हे एक चळवळ आहे आणि हे एक प्रोसेस आहे. तर आपल्याला जर असे लोकांना जर आपण व्हॉइस दिलं किंवा त्यांना बोलायचे हे केले तर ते लोकांना पण तसं पटवू शकतात. एक मला सांगायचं आहे, आंबेडकर सरांना माहीत आहे कोविडच्या वेळी, तुम्हाला माहीत आहे की परिस्थिती खूप वाईट होते कोविडच्या वेळी. त्या काळी असं होतं की लोक घरी आले तर जेवणाचं काय करायचं ते सगळं. तर एक गोष्ट मी सांगणार आहे, नंदुरबारचे तुम्ही पाहिलेले असतील, एकदम तळागाळात राहणारे ती अंगणवाडी कार्यकर्ता आहे आणि ती जे पाड्यामध्ये काम करायची ते पण नर्मदा कडून दूर होते.
ही बाई काय केलं, तिच्याकडे जे असायचे ती सगळं बांधून एका बोटमध्ये ती त्या पाडाला जायचे, कारण तिकडे कोणी उपाशी राहायचं नाही म्हणून. आता हे स्टोरी आपल्याला केव्हा कळालं, कोणीतरी जाऊन शूट केल्यानंतर. मग आम्ही तिला विचारलं, तू कसे काय केले? ती म्हणाले, मी गावात थोडंफार गोळा करायचं, मी घ्यायचे आणि मी सकाळी निघायचे आणि तिथे जाऊन त्या गावामध्ये पाड्यामध्ये जितके महिला होते, गरोदर महिला, मी त्यांना द्यायचे, नाही तर ते उपाशी होईल. का? मग जर ते उपाशी राहिलं तर त्यांच्या मुलं कमी वजनाचं होईल, ते कुपोषित होईल आणि कुपोषण होऊन ते मरून शकतात. म्हणजे हे गरीब बाई आहे, आदिवासी, तिला असे कसे विचार आलं? म्हणजे संघर्ष सगळेच करतात, पण कोणाला ते त्यांना जिथे पोचायला पाहिजे ते पोचत नाही. तर माझी जितकं मी लर्निंग्स केलेले गेले 30 वर्ष, माझे टीचर्स राहिलेले अंगणवाडी कार्यकर्ता, ICDSचे आणि हेल्थचे, कारण त्या परिस्थितीत जे काम करून ते मुलांना वाचवलेले आहे ते कुठल्याही सायंटिफिक फील्डमध्ये तुम्हाला कधी मिळणार नाही. आणि हे आमचं सर्वात मोठं अचीवमेंट आहे. म्हणजे प्रोसेसेस अँड पीपल्स मूवमेंट इज व्हेरी क्रिटिकल फॉर एनी चेंज. And if you want to make a change, investment is in adolescence, which is called the second window of opportunity. If you do not invest in them, you are not going to get the returns that we are expecting. We say we get triple dividends because they are today, they are tomorrow, and they're there for the next thing. So why should we not focus on adolescence? We are seeing critical cases of mental health issues, but we don't know what to do. How do you address them? And worst is, we people can afford, but when you go into the interior places, they can't do anything. They don't know what to do. So I think we need to really talk about, when you talk of women, it's empowerment and it is empathy and not sympathy. Sympathy म्हणजे दया, empathy is empowerment. हे focus करायचं. And I think Maharashtra has lot of positive examples. खूप positive examples आहे. How can we build on those positive examples? How do you create a movement for the second generation, that is the adolescents? And that is what is going to bring the change for Maharashtra. And this has been my great learning. And I stand here not as Raji Nair from UNICEF. I stand here as the person who has learned a lot from the field. So science teaches you something, field teaches you something. It is the interaction of both that really leads. So this has been my journey of learning in Maharashtra, and I'm very proud to be here because it's an opportunity for me to also share what the state is doing, what women are doing. ICDS or health, 80% are women. Okay, all the Anganwadi Thais are women, 110,000. All the supervisors, 68,000 women are Ashas. Look at the women power. It's more than 2.5 lakh women struggling and fighting in the interior parts of the state. Difficult situation, but they are making change. Change is happening, but the way it has to, it needs more push, more focus, and you will see the change. And that is what I want to really leave back. And thank you so much for giving me this opportunity. Thank you.